हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर 1साठी आपण पाहत आहोत MCQज सिरीज. या MCQज सिरीजमध्ये आपण कंप्लीट करत आहोत टीचिंग ॲप्टिट्यूड या संदर्भात कन्सेप्च्युअल MCQज आणि या संदर्भात पार्ट 1 याआधी मी अपडेट केलेला आहे. जर तुम्ही पार्ट फर्स्ट कव्हर केला नसेल तर आधी तो कव्हर करा, त्यानंतर आजचे लेसन कव्हर करा. कारण आजच्या लेसनमध्ये पार्ट सेकंड आपण पाहणार आहोत. म्हणजेच पार्ट फर्स्टमध्ये जे MCQज आपण कव्हर केलेत ते आपण पुन्हा रिपीट कव्हर करणार नाही आहे. डायरेक्टली आज नवीन MCQज आपण कव्हर करणार आहोत. पार्ट फर्स्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही पार्ट फर्स्ट कव्हर करू शकता. तर गाईज हे पहा, टीचिंग ॲप्टिट्यूड या संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहत आहोत. पार्ट फर्स्टलाच कंटिन्यू करत पुढील क्वेश्चन पाहणार आहोत. पार्ट फर्स्टमध्ये टोटल 15 क्वेश्चन आपण कव्हर केलेत. म्हणजेच आज आपण 16 पासून पुढचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. आज क्वेश्चन कव्हर करण्यापूर्वी एक आणखी इन्फॉर्मेशन देईल. जर तुम्ही MS सेट किंवा UGC नेट किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्सचा स्टडी करत असाल तर या यूट्यूब चॅनलला डेफिनेटली तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. कारण या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्व अपडेट कळवले जातात. प्लस या यूट्यूब चॅनलची एक टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करून ठेवा. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर हे पहा, आज आपण 16 पासून पुढे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. कारण पार्ट फर्स्टमध्ये टोटल 15 क्वेश्चन आपण कव्हर केलेत. सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. 16 नंबरचा क्वेश्चन म्हणतोय काय समजून घ्या. सिंपल क्वेश्चन आहेत, जास्त काय अवघड नाही आहे आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत. कन्सेप्ट माहीत असेल तर क्वेश्चन डेफिनेटली सोडू शकता. काय म्हणते पहा, ब्रेनस्टॉर्मिंग ॲज ए मेथड कॅन बी यूज फॉर दी पर्पज. म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग ही पद्धत आहे, ही कुठल्या गोष्टीसाठी वापरली जाऊ शकते, कुठल्या गोष्टीसाठी वापरतात ते विचारलंय. आता सर्वात प्रथम ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय हे माहीत पाहिजे. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे वेगळं तिगळं काय नाही. तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आवडतोय किंवा एखाद्या टॉपिकवर तुम्हाला मत मांडायला आवडेल, तो टॉपिक आपण घेणार आणि त्या पर्टिक्युलर टॉपिक संदर्भात वेगवेगळ्या लोकांचं मत काय आहे ते आपण जाणून घेणार. म्हणजेच काय, पर्टिक्युलर टॉपिक संदर्भात नवीन नवीन आयडिया आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. कारण का, व्यक्ती जितके जास्त असतील तेवढ्या नवीन आयडिया निर्माण होतात. सिंपल आहे ना. म्हणजे जेवढ्या व्यक्तींना तुम्ही बोलवणार, नॉर्मली 7 ते 8 व्यक्ती असतात, त्या सर्व व्यक्तींचं मत हे वेगवेगळं असणार आहे. म्हणजेच काय, पर्टिक्युलर टॉपिकवर वेगवेगळ्या आयडिया निर्माण करण्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग ही कन्सेप्ट वापरली जाते. ही कन्सेप्ट कशा प्रकारे वर्क करते तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल सांगितलंय. सिंपल तुम्हाला आन्सरही भेटला असेल. जनरेट न्यू आयडिया इन द एरिया ऑफ इंटरेस्ट. म्हणजे ज्या टॉपिकचा तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या टॉपिकबद्दल नवीन नवीन आयडिया निर्माण करण्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग ही कन्सेप्ट वापरतात. सिंपल ना. जसं एक टॉपिक आहे इकॉनॉमिक्स आणि तुम्हाला विचारलं की आपली इंडियाची इकॉनॉमी आहे कशी आहे, तर एका व्यक्तीचं मत वेगळं असेल, दुसऱ्या व्यक्तीचं मत काहीतरी वेगळंच असेल, तिसरं म्हणून खूप छान आहे, चौथं म्हणून नाही बोगस आहे, पाचवं म्हणून खूप चांगली आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे मत वेगवेगळे असणार आहेत पहा. मग पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं सोल्युशन करण्यासाठी, पर्टिक्युलर प्रॉब्लेमबद्दल नवीन नवीन आयडिया निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या लोकांचे मत, ओपिनियन आपण विचारात घेतो अंडर दी ब्रेनस्टॉर्मिंग. आय होप कन्सेप्ट कळाले असेल. सिंपल कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, अवघड असं काही नाही. आता 16 नंबरचा क्वेश्चन झाल्यानंतर पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पाहूया. 17 नंबरचा क्वेश्चन. इन विच लेवल ऑफ टीचिंग लोअर लेवल लर्निंग आउटकम गेट फोकस. लोअर लेवल विचारलंय. नॉर्मली 4 लेवल असतात. फर्स्ट असते मेमरी, सेकंड अंडरस्टँडिंग, थर्ड रिफ्लेक्टिव्ह आणि फोर्थ ऑटोनॉमस. ऑटोनॉमस म्हणजे पूर्ण फायनल लेवल. पॉप्युलर 3च लेवल आहे. यातली लोअर लेवल कुठली? मेमरी 1 नंबर आहे, नंतर अंडरस्टँडिंग, नंतर रिफ्लेक्टिव्ह, नंतर ऑटोनॉमस. जो छोटा आहे ना तो छोटा, किंवा जो सर्वात खाली ना ती लोअर लेवल. मेमरी सर्वात खाली ना लोअर. ठीक आहे, मेमरी लेवल राईट आन्सर. म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन आहे, अवघड असं काहीच नाही. तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूड आणि त्यातली लेवल ऑफ टीचिंग या संदर्भात थोडाफार जरी अभ्यास केला असेल तरी तुम्हाला माहीत असेल की लोअर लेवल ही मेमरी लेवल आहे. माहीत नसेल तर आत्ता माहीत झालं असेल. लोअर लेवल ही सर्वात बेसिक लेवल असते. या ठिकाणी फक्त आपण गोष्टी पाठ करतो. त्यानंतर येते अंडरस्टँडिंग लेवल. या ठिकाणी गोष्टी पाठ करतो प्लस समजून घेतो. त्यानंतर येते रिफ्लेक्टिव्ह लेवल. या ठिकाणी गोष्टी पाठ पण असतात, समजलेल्या पण असतात आणि प्रॅक्टिकली आपण त्यांचं इम्प्लिमेंट
कॉम्प्युटेशन करायला पण सुरू करतो, ते असते रिफ्लेक्टिव्ह. आणि त्यानंतर शेवटची असते ऑटोनॉमस. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गोष्टी पाठबीट करायची पण गरज नाही आहे. तुमचा मेंदू इतका डेव्हलप झालेला असतो की तुम्ही ॲटोमॅटिकली सर्व गोष्टी सोडू शकता. तुम्ही प्रॉब्लेम काय तो पण शोधता आणि त्याचा आन्सर पण शोधता, ते असते ऑटोनॉमस. रिफ्लेक्टिव्हमध्ये तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकता. ऑटोनॉमसमध्ये ना तुम्ही प्रॉब्लेम पण शोधता, प्रॉब्लेम पण देण्याची गरज नाही. प्रॉब्लेम काय तो शोधणार प्लस त्याचं सोल्युशन पण शोधणार. जसं इलेक्ट्रिशियन असतात पहा, टीव्ही रिपेअरला येतात, बरोबर ना, ते ऑटोनॉमस लेवलला असतात. म्हणजेच काय, टीव्ही खराब झाला, कुठे खराब झाला हे शोधतात आणि कसा रिपेअर होईल हे पण शोधतात, ते असते ऑटोनॉमस लेवल. सिंपल. आय होप बेसिक क्वेश्चन हे कळाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन, 18 नंबरचं क्वेश्चन. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह मीन्स, म्हणजे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह कुठला असतो ते विचारलंय. आता साधं सोपं आहे पहा, तुम्ही पण लर्निंगच करताय, आता हे लेसन पाहताय म्हणजे काय करताय, लर्निंगच करताय ना. आता लर्निंग करण्याचं तुमचं ध्येय कुठलं आहे? कुठलं ध्येय? लर्निंग करून तुम्हाला घरी बसायचंय? नाही सर, आम्हाला चांगला जॉब पाहिजे, बरोबर ना. म्हणजे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय असते? आपल्याला काही ना काही आउटपुट भेटलं पाहिजे, आउटकम भेटला पाहिजे. तुम्ही आज शिकताय म्हणजेच तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट करताय तर फ्युचरमध्ये रिटर्न भेटला पाहिजे, हीच बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजेच काय, आपल्याला आउटकम पाहिजे. तुम्ही एक करताय, धडपड करताय, पण याचं आउटपुट काय हे तर हवंय ना. मग लर्निंगचं पण ऑब्जेक्टिव्ह आपलं काय असतं? इंटेंट लर्निंग आउटकम. त्यामार्फत आउटकम काय भेटणार हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. कारण लर्निंग करतोय, आता इन्व्हेस्टमेंट करतोय, मग अर्निंग होणार आहे का नाही? अर्निंग झालं तर आउटकम भेटतंय, नाही अर्निंग झालं तर आउटकम नाही भेटते. सिंपल. मग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आपलं नॉर्मली लर्निंगचं आउटकम मिळवणं हे असतं. शिकण्याचा हेतू काय? काहीतरी चांगला जॉब भेटणं, काही ना काही त्याचा आपल्याला फायदा होणार लर्निंगचा, म्हणजेच आउटकम भेटणं. सिंपल. ऑप्शन 4 करेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज द मेन गोल ऑफ टीचिंग? टीचिंगचा सर्वात महत्त्वाचा गोल कुठला असतो ते विचारलंय. आता ठिकाणी फर्स्ट ऑप्शन काय? टू ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. फक्त इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करणं हे टीचिंगचा गोल आहे? अहो नाही, इन्फॉर्मेशन तर इलेक्ट्रॉनिक गोष्टी पण ट्रान्सफर करू शकतात. टीचरची काय गरज आहे? संपलं, सोडून द्या. नेक्स्ट आहे टू टेस्ट स्टुडंट ॲबिलिटी. स्टुडंटची ॲबिलिटी टेस्ट करणं हे मेन गोल नाही. गोल आहे आपलं पण मेन नाही, मेन गोल विचारलंय. सी काय म्हणतोय? टू डेव्हलप स्किल अँड थिंकिंग. येस, हेच मेन गोल असतं. पहा, विद्यार्थ्यांना एखादा प्रॉब्लेम आला ना, आपण त्यांना म्हणतो की तू विचार कर, याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न कर, नाहीच कळालं तर मला विचारा. असं मी पण नॉर्मली आपले जे कोर्समध्ये विद्यार्थी जॉईन केलाय ना कोर्स, त्यांना म्हणतो पहा, तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, एखादी गोष्ट नाहीच कळाली तर आमच्याकडे या. सिंपल ना. म्हणजेच काय, तुमचं स्किल आहे, विद्यार्थ्यांचं स्किल आहे, थिंकिंग लेवल आहे, ती डेव्हलप करण्याचा टीचरचा एम असतो, मेन गोल असतो. कारण एकदा विद्यार्थी त्याच्या मनाने विचार करायला लागला, मनाने प्रॉब्लेम सोडवायला लागला, तर टीचरवर तो डिपेंड राहत नाही, इंडिपेंडंट होऊन जातो. आणि अल्टिमेट एम हेच असतं ना की तो विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, म्हणजेच तो इंडिपेंडंट बनला पाहिजे. आणि इंडिपेंडंट कधी बनू शकतो? ज्यावेळेस तो स्वतः थिंकिंग प्रॉपर वेने करू शकतो. सिंपल. म्हणून ऑप्शन आपला सी करेक्ट येईल. एकदम सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज ए कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इफेक्टिव्ह टीचर? इफेक्टिव्ह टीचरचं कॅरेक्टरिस्टिक्स कुठलं आहे ते विचारलंय. बेसिक आहे. फर्स्ट, स्ट्रॉंग डिसिप्लिनरी कंट्रोल. खूप डिसिप्लिनरी, स्ट्रॉंग नाही, शिस्त पाहिजे पण खूप अति नकोय. संबंध सोडून द्या. कॅरेक्टरिस्टिक्स विचारलंय, वैशिष्ट्य विचारलंय इफेक्टिव्ह टीचरचं. रेग्युलर टीचरचं नाही, इफेक्टिव्ह टीचर म्हणजे खूप चांगला टीचर. सेकंड आहे हाय लेवल ऑफ अ कंटेंट नॉलेज. यस, एखादा टीचर आहे त्याच्याकडे कंटेंट नॉलेज खूप जास्त असेल तर तो इफेक्टिव्हली कम्युनिकेट करू शकतो. त्याच्या लेक्चरला विद्यार्थी पण शांत बसतात. म्हणजे टीचर शिकवताना त्यांनी प्रॉपर वेने शिकवलं तर ऑटोमॅटिकली विद्यार्थी शांत बसणार आहे, बरोबर ना. ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक विद्यार्थ्यांना शिकवायला जाता, तुमच्याकडे कंटेंट नॉलेज भरपूर असेल, तुम्ही 2 तासही पर्टिक्युलर टॉपिक संदर्भात बोलण्याची तयारी ठेवत असाल तर स्टुडंट ऑटोमॅटिकली शांत बसणार आहे. कारण का? तुमचा कंटेंट संदर्भात नॉलेज आहे ते भरपूर आहे. मग सिंपल इफेक्टिव्ह टीचरचं हेच वैशिष्ट्य या ठिकाणी होऊ शकतं. हाय लेवल कंटेंट नॉलेज भरपूर असेल तर टीचर हा इफेक्टिव्ह होऊ शकतो. मेमराईज करण्यासाठी नाही, ब्युटिफुल काही संबंध नाही आहे, मॉडेल नाही आहे, ठीक आहे. आपल्याला टीचर पाहिजे, दिसायला कसा का असा ना, पण त्याचं नॉलेज चांगलं पाहिजे. सिंपल. म्हणून ऑप्शन बी करेक्ट. एकदम सिंपल क्वेश्चन पाहतोय, कन्सेप्च्युअल क्वेश्चन पाहतोय आणि क्वेश्चन सोडवायचा कसा हे पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज मेड कंपल्सरी फॉर स्कूल टू एंटर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल दी स्टुडंट ऑन द वेब पोर्टल नोन ॲज. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, त्यांनी सर्व स्कूलला एक कंपल्शन केले, कंपल्सरी एक गोष्ट स्कूलला केलेली आहे. कुठली केली? की स्कूलमध्ये जे काही स्टुडंट ॲडमिशन घेतील ना, त्या सर्व स्टुडंटची इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर पोर्टलवर काय करायची, त्यांना अपडेट करायची. म्हणजे स्कूलमध्ये जे काही विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्या सर्वांची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला द्यायची.
पण कुठल्या पोर्टलमार्फत द्यायची ते विचारलंय, तर सरळ हे ते पोर्टल आहे. सरळ पोर्टलवर सर्व स्कूल काय करतात, त्यांची इन्फॉर्मेशन अपडेट करतात आणि गव्हर्नमेंट ती गेट करतं. सिंपल. ऑप्शन बी करेक्ट, सरळ पोर्टल. या बाकीच्या पोर्टलबद्दल देखील मी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, म्हणून पुन्हा पुन्हा काही सांगत नाही. पवित्र पोर्टल वेल नोन आहे, सारथी माहिती आहे, शालार्थ माहिती आहे. सिंपल, ही वेल नोन आहेत, पण सरळ पोर्टलचा हा क्वेश्चन आहे. सिंपल. नेक्स्ट, रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज. आता रिफ्लेक्टिव्ह टीचिंगचा मिनिंग तुम्हाला विचारलंय. रिफ्लेक्टिव्ह म्हणजे काय, तुम्ही जे फॉर एक्झाम्पल विद्यार्थी आहात, या विद्यार्थ्यांना तुम्ही गोष्टी शिकवल्या, तुम्ही शिकून काय करणार, फॉर एक्झाम्पल शिकवलं, नंतर तो काय करणार, मेमराईज करणार, पाठ करणार. पाठ केल्यानंतर ते समजून घेणार. समजून घेतल्यानंतर टीचरने जे आपल्याला शिकवलं होतं ते खरंच योग्य होतं का, तो थोडंसं रिफ्लेक्टिव्ह वेने विचार करणार. म्हणजेच काय, थिंकिंग अबाउट टीचिंग, त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. सिंपल. म्हणजे सायकलिकल प्रोसेस आहे ही. या ठिकाणी आपण थिंकिंग करतो अबाउट टीचिंग, टीचिंगबद्दल विचार करतो. रिफ्लेक्टिव्ह काय, लर्निंग नाही, टीचिंग आहे. म्हणून इथे सायकलिकल प्रोसेस, थिंकिंग अबाउट लर्निंग हा शब्द येणार नाही, कारण टीचिंग शब्द वापरलाय. कन्फ्युजन होऊन देऊ नका. ठीक आहे, हे नसणार आहे. इथं टीचिंग म्हणलं लिनियर प्रोसेस नाही रे, सायक्लिकल. रिफ्लेक्टिव्ह म्हणलं काय, तर रिप्लेस येणार आहे ना. असं रिप्लेस म्हणलं तर लिनियर येणारच नाही. लिनियर म्हणजे काय, सिंगल लाईन. आणि रिफ्लेक्टिव्ह म्हणजे काय, असं सर्कल होणार. सिंपल. म्हणून लिनियर येणार नाही. नंतर सायक्लिकल प्रोसेस, थिंकिंग अबाउट टीचिंग, हेच आपला आन्सर आहे. लिनियरचा संबंध नाही. सिंपल. मग ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट येईल. सायक्लिकल प्रोसेस, थिंकिंग अबाउट टीचिंग. नेक्स्ट, 23 नंबरचा क्वेश्चन. ए टीचर शुड आयडेंटिफाय डॅश अँड टीच अकॉर्डिंगली. म्हणजे टीचरनी कुठली गोष्ट आयडेंटिफाय केली पाहिजे आणि त्यानुसार शिकवलं पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन फर्स्ट काय म्हणतो, इकॉनॉमिक कंडिशन ऑफ अ स्टुडंट. स्टुडंट किती श्रीमंत आहे, गरीब आहे, हे पाहिलं पाहिजे का टीचरनी. काही संबंध नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्याची बेसिक परिस्थिती पाहण्याचा आणि त्याच्यानुसार शिकवण्याचा संबंध नाही. म्हणजे गरिबांना चांगलं शिकवायचं आणि श्रीमंतांना खूप चांगलं शिकवायचं असं नसतं, हे चुकीचं आहे. सेकंड, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जो डिफरन्स आहे तो शोधला पाहिजे टीचरनी, डेफिनेटली शोधला पाहिजे. याला होल्ड करू आपण. नेक्स्ट, इकॉनॉमिक कंडिशन. पेरेंट गरीब आहे, सुस्त आहे, श्रीमंत आहे, याचा काही संबंध नाही. इंडिव्हिज्युअल डिफरंट अमॉंग पेरेंट नाही. पेरेंटचा डिफरन्स पाहून काय करायचं आपल्याला, विद्यार्थ्यातला वैयक्तिक डिफरन्स आपण शोधला पाहिजे आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याकडं लक्ष दिलं पाहिजे. सिंपल. मग टीचरने टीचिंग करताना पहिल्यांदा विद्यार्थी कुठल्या लेवलचे आहेत, लेवल इन द सेन्स त्यांना किती समजतंय, किती नाही समजत, कुठला विद्यार्थी मट्ट आहे, कुठला विद्यार्थी हुशार आहे. मट्ट हुशार काही नसतं ॲक्च्युली. एखाद्याला लवकर समजतं, एखाद्याला उशिरा समजतं, असं पॉईंट असू शकतो. पण तेच विद्यार्थ्यांबद्दल प्रॉपर वेनी सर्व गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजे टीचरनी आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. जसं पहा, काही टीचर असतात, ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये होते, पर्टिक्युलर एखादा विद्यार्थी असेल, काही टीचर आले का लगेच त्याला उठवायचे आणि पहिल्या बेंचवर बसवायचे. का, तर त्यातला डिफरन्स आहे ना, तो विद्यार्थ्यांचा त्या टीचरनी आयडेंटिफाय केला. त्यांना वाटलं होतं की याला लवकर कळत नाही, आपण समोरच्या बेंचवर बसवलं पाहिजे. सिंपल. मग हे डिफरन्स आहे तो टीचरने शोधला पाहिजे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. सिंपल. ऑप्शन काय, बी करेक्ट आहे. आणखी एक एक्झाम्पल सांगाल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या कॉलेजवर शिकवताय, ए, बी आणि सी असे 3 डिव्हिजन आहेत. ए डिव्हिजन इंग्लिश मिडियमचे आहे, बी डिव्हिजन इंग्लिश मिडियमचे आहे आणि सी डिव्हिजन मराठी मिडियमचे आहे. सिंपल. सी डिव्हिजनमधले विद्यार्थी थोडेसे मराठी मिडियमचे म्हणजे थोडेसे म्हणू शकतो ए आणि बी पेक्षा थोडी कमी लेवलचे असणार आहे. मग या ठिकाणी ए डिव्हिजनमध्ये एखादी सूचना सांगताना तुम्ही इंग्लिशमधून सांगितले पाहिजे. बी डिव्हिजनमध्ये एखादी सूचना सांगताना तुम्ही इंग्लिशमधूनच सांगितले पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही मराठी डिव्हिजनमध्ये जाताय त्यावेळेस त्यांचा डिफरन्स जेव्हा विद्यार्थी वेगळे आहेत तिथे तुम्ही मराठीमधून सूचना सांगितले पाहिजे. सिंपल. म्हणजे जसा देश तसा वेश तुम्ही घेतला पाहिजे. ऑप्शन बी करेक्ट आहे. नेक्स्ट, द कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिझम इन टीचिंग एम्फसाइज. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझमचा अर्थ काय होतो. कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे वेगळं तिकडं काय नाही. पहिलीपासून तुम्ही PG कंप्लीट केली, अनेक गोष्टी तुम्ही काय केले, कन्स्ट्रक्ट करत गेले. म्हणजे पहिले तुम्ही 1-2 शिकले, नंतर तुम्ही दुसरी तिसऱ्याला गेले, मग तिथं वर्गमूळ घन वगैरे शिकले. ठीक आहे. नंतर तुम्ही 10वीपर्यंत गेले, तिथं तुम्ही काही वेगळे थिरीज असतील मॅथच्या त्या शिकले. नंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल MSCला गेले, MSCला गेल्यानंतर तुम्ही अनेक मोठे मोठे थिरीज शिकले. ठीक आहे. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन शिकले. म्हणजे तुम्ही काय गेले, लेवलला पुढे करत गेले. पण पहिलीला जे 1-2 शिकले होते त्याचा फायदा तुम्हाला MSCला पण होते. दुसरी तिसरी चौथीला तुम्ही जे फॉर एक्झाम्पल वर्गमूळ घन काढायचा कसा ते शिकले होते त्याचा फायदा तुम्हाला ग्रॅज्युएशनला पण झालाय. म्हणजेच काय, तुम्ही नॉलेजला काय करताय, कन्स्ट्रक्ट करताय. म्हणजे तुमची ॲक्टिव्ह लर्निंग आहे, बरोबर ना. लर्निंग तुमची ॲक्टिव्ह आहे, तुम्ही सर्व गोष्टी एका गोष्टींना लिंक करत शिकताय. त्याला कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतो आपण टीचिंगमध्ये किंवा लर्निंगमध्ये. अशी कन्सेप्ट आहे. आता त्याचं राईट आन्सर कुठलं आहे ते डायरेक्टली सांगतो, कन्फ्युजन होऊन देत नाही. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. लर्निंग इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस ऑफ कन्स्ट्रक्टिंग नॉलेज.
सिंपल. म्हणजे या ठिकाणी आपण नॉलेज काय करतो, कन्स्ट्रक्ट करतो, त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टुडंट सेंटर लर्निंग. म्हणजे स्टुडंट सेंटर लर्निंगचा इम्पॉर्टंट आस्पेक्ट कुठला आहे ते विचारलं आहे. स्टुडंट सेंटर म्हणजे वेगळं तिकडं काय नाही, टीचरला काय वाटतंय हे महत्त्वाचं नाही आहे, स्टुडंटला कशा पद्धतीने शिकायचं हे महत्त्वाचं, म्हणजे स्टुडंट सेंटर. ठीक आहे, टीचर त्याच्या पद्धतीने शिकवणार नाही, स्टुडंटला कशा पद्धतीने शिकण्याची इच्छा आहे त्याप्रमाणे टीचर शिकवणार, स्टुडंट सेंटर. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट विचारलंय कुठला आस्पेक्ट आहे, तर डायरेक्टली करेक्ट आन्सर सांगतो. ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट येईल. स्टुडंट इंडिव्हिज्युअल लर्निंग नीड अँड इंटरेस्ट आर कन्सिडर. म्हणजे स्टुडंटची इंडिव्हिज्युअल लर्निंगची लेवल कशी आहे ते आपण कन्सिडर करणार, त्याला शिकण्याची गरज कशी आहे ते आपण कन्सिडर करणार, आणि स्टुडंटचा इंटरेस्ट कुठल्या टॉपिकमध्ये आहे ते आपण विचारात घेणार आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवणार. बाकीचे ऑप्शन न असण्याचे कारण सांगतो. इथं टीचर सोल ऑथॉरिटी हे टीचर सेंट्रिक आलं, इथं पॅसिव्ह संबंध नाही. ठीक आहे, स्ट्रिक वगैरे संबंध नाही, म्हणून एकच ऑप्शन वेल नाही, म्हणून तोच वाचला. ऑप्शन सी आपला करेक्ट आहे. एकदम सिंपल क्वेश्चन, ऑप्शन सी. लक्षात ठेवायचं, स्टुडंट सेंटर म्हणलं तर स्टुडंटचा विचार करून टीचर शिकवणार, म्हणजे टीचरला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, स्टुडंटला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. सिंपल. नेक्स्ट, आता यामध्ये काय म्हणले पहा, विच मेथड फोकस ऑन रिअल वर्ल्ड लर्निंग एक्सपिरियन्स रेदर दॅन थेरेटिकल नॉलेज. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला रिअल एक्सपिरियन्स भेटतो, थेरेटिकल नॉलेजपेक्षा त्या लर्निंगला आपण काय म्हणतो ते विचारलंय. तर लेक्चर मेथड म्हणतो का नाही, लेक्चरमध्ये एक जण शिकवतात बाकी सगळे पाहतात, थेरेटिकल नॉलेज असतं फक्त, याचा संबंध येणार नाही. एक्सपेरिमेंटल, यस, एक्सपेरिमेंटल लर्निंगमध्ये काय असतं, प्रॅक्टिकली तुम्ही एखादी गोष्ट करून पाहता आणि त्यातून तुम्हाला रिअल वर्ल्डचा एक्सपिरियन्स भेटतो, त्याला एक्सपेरिमेंटल लर्निंग असं म्हणतात. इथं काय म्हणलंय, एक्सपिरियन्स भेटणार आहे, म्हणजेच काय तुम्ही एक्सपेरिमेंटल लर्निंग करणार आहे. सिंपल. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. जसं लॅबोरेटरीमध्ये तुमचे वेगवेगळे एक्सपिरियन्स चालतात पहा, त्यातून तुम्हाला लर्निंगच होतं ना, पण रिअलमध्ये असतं ते. सिंपल, म्हणून ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन 27 नंबर. द टर्म डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन रेफर टू ॲज. डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शनचा अर्थ काय होतो ते विचारलंय. सिंपल साधी कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट सांगतो काय आहे ते. डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, यामध्ये जो आपण कंटेंट प्रोव्हाइड करतो तो अकॉर्डिंग टू स्टुडंटच प्रोव्हाइड करतो, पण डिफरन्स वेनी करतो. म्हणजे थोडक्यात जसं स्टुडंटला हवं आहे त्याप्रमाणे आपण डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन, म्हणजे शब्दशः अर्थ आहे, वेगळं काही नाही. डिफरन्शिएटेड म्हणजे अकॉर्डिंग टू स्टुडंट. ठीक आहे, जसं त्यांना प्रोसेस हवी, जशा प्रकारे कंटेंट हवा आहे त्याप्रमाणे आपण त्यांना कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. तसं इथं म्हणले पा, टीचिंग इज अ सेम वे टू ऑल स्टुडंट. नाही, सर्वांना सेम पद्धत नसते. टीचर काय करतात, स्टुडंटला म्हणजे स्टुडंटचा डिफरन्स आहे तो आयडेंटिफाय करतात आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवतात, ते असते डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन. म्हणजे स्टुडंट वाईज असते, सर्व स्टुडंटला सेम नसते. सिंपल. ऑप्शन बी काय म्हणते, व्हॅरिंग द कंटेंट प्रोसेस अँड प्रोडक्ट अकॉर्डिंग टू स्टुडंट नीड्स. यस, स्टुडंटला जशी गरज आहे त्यानुसार आपण काय करतो, कंटेंटला व्हॅरी करतो, म्हणजे चेंज करतो, चेंज होत राहतो. सिंपल. म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट येईल. शब्दशः कन्सेप्ट आहे, वेगळी काही नाही. जसं तुम्ही एखाद्या छोट्या कोचिंग क्लासमध्ये गेले तर एखादा विद्यार्थी असतो पहा, त्या विद्यार्थ्याला त्या मॅडम असतील किंवा सर असतील ते जास्त लक्ष देतात, वेगळ्या वेने शिकवतात, बाकीच्या विद्यार्थ्यांना वेगळ्या वेने शिकवतात. म्हणजेच काय, एखाद्या स्टुडंटकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याला डिफरंट वेने शिकवणं. सिंपल. ऑप्शन बी करेक्ट. नेक्स्ट 28 नंबर. इन विच लेवल ऑफ टीचिंग द लर्नर गेट अँड अपॉर्च्युनिटी टू डिस्क्रिमिनेट लेंथ बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एक्झाम्पलर ऑफ अ कन्सेप्ट्स. म्हणजे अशी कुठली लेवल आहे टीचिंगची किंवा लर्निंगची, त्यामध्ये स्टुडंट निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पण बाजूचा विचार करू शकतो किंवा दोन्ही पण बाजू त्याला कळतात. शब्द काय, कळतात, अंडरस्टँड होतात. बरोबर ना. मेमरीचा काय संबंध आहे का नाही, मेमरी फक्त पाठ करतो, चुकीचं आहे बरोबर काय माहित नाही, फक्त पाठ करणं म्हणजे मेमरी. अंडरस्टँडिंगमध्ये काय असतं, आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बाजूने विचार करतो, अंडरस्टँड करून घेतो ना, कारण समजून घेतोय. साधे एक्झाम्पल आहे पहा. म्हणजे तुम्ही म्हणता की फॉर एक्झाम्पल इथं दोन मित्र बोलत आहेत, ठीक आहे, असे दोन मित्र आहेत, इकडून हे दोघं खूप चांगले मित्र आहेत, चांगले बोलतायत वगैरे, इकडून एक मध्येच दुसरा मित्र आला आणि त्यांनी काय केलं, याच्या कानात काहीतरी गोष्ट सांगितली. तो म्हणला की हा जो दुसरा मित्र तुझा बोलतोय ना, म्हणजे हा इकडचा बोलणारा, ठीक आहे, हा खूप वाईट आहे, हा तुझ्यावर म्हणजे तुझा खून वगैरे करणाराच काहीतरी कानात सांगून गेला. बरोबर ना. मग हा जो मित्र आहे पहा, हा काय म्हणणार, अच्छा अच्छा अच्छा, आत्ता माझ्या लक्षात येत आहे, आत्ता मला कळत आहे. बरोबर ना. म्हणजेच काय, अंडरस्टँडिंग. त्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण बाजूचा विचार करतो. सिंपल. मग त्याला आपण अंडरस्टँडिंग लेवल असं म्हणतो. अंडरस्टँडिंग म्हणजेच काय, समजणं, एक्झॅक्ट मिनिंग आपल्याला क्लिअर होणं.
मग दोन्ही पण बाजूचा विचार केल्याशिवाय एक्झॅक्ट मिनिंग होणार का? नाही. मग अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्हमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग लेवल असते, ही पुढची लेवल, ऑटोनॉमस त्याच्या पुढची. सिंपल. तर ऑप्शन बी हा करेक्ट आहे. MSCIT एक्झामला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नेक्स्ट 29 नंबर. दी फ्रेज T&L याला म्हणतात टीचिंग लर्निंग मॉडेल ऑफ अ टीचिंग इम्प्लाइज दॅट. टीचिंग लर्निंग मॉडेलमध्ये काय म्हणलंय ते विचारलंय. सिंपल आहे, टीचिंग प्लस लर्निंग असं त्यांनी म्हणलंय. म्हणजे टीचिंग तुम्ही करू शकता कधी, जर तुम्ही लर्निंग केले तर. आता तुम्ही हा व्हिडिओ का पाहताय बरं? तुम्हाला टीचर व्हायचंय, प्रोफेसर व्हायचंय म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, बरोबर ना? आत्ताचा प्रेझेंट पाहणारा व्हिडिओ टीचर होण्यासाठी किंवा प्रोफेसर होण्यासाठी पाहताय. म्हणजेच तुम्ही काय करताय? लर्निंग करताय. का करताय? टीचर व्हायचंय, बरोबर ना? म्हणजे टीचिंग लर्निंग मॉडेल काय सांगतं, तुमचं टीचिंग आणि लर्निंग इंटिग्रेटेड आहेत, दोघं एकमेकांशी रिलेटेड आहेत. जो शिकलाच नाही तो शिकवणार कसा? पहिले शिकणं लागल, मग शिकवावं लागल. म्हणजे लर्निंगवर डिपेंड आहे टीचिंग. सिंपल. पण टीचिंग लर्निंग मॉडेल हे सांगतं की इंटिग्रेटेड पार्ट आहे, ते एकमेकांवर डिपेंड आहेत. सिंपल. टीचिंग इफेक्टिव्ह होऊ शकतं जर लर्निंग प्रॉपर इफेक्टिव्ह वेने तुम्ही केलं असेल तर. सिंपल. ऑप्शन बी करेक्ट. नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन. म्हणजे या ठिकाणी म्हणले काय समजून घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर कॉन्ट्रीब्यूट टू स्कूल लर्निंग आर डिटरमाइन ॲज अ सोशल कॉम्पिटन्सीज. म्हणजे या ठिकाणी स्कूल लर्निंगमध्ये आपण जे शिकतो ते शिकत असताना सोसायटीकडून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी भेटतात ते विचारलंय. सोशल कॉम्पिटन्सीज संदर्भात विचारलंय. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं एक पॉईंट, आपण या क्वेश्चनमध्ये अशा अँगलने विचार करणार की त्या गोष्टी आपल्याला सोसायटी मार्फत भेटत आहेत. मग सोसायटी इन द सेन्स फॅमिली असेल, फ्रेंड असेल किंवा सोसायटी असेल, त्यांच्या मार्फत आपल्याला त्या गोष्टी भेटत आहेत, त्या गोष्टी बाजूला काढायच्या. सेल्फ नाही. जसं तुम्ही खूप मोटिवेटेड आहात, असं नॉर्मली असतं का? नाही. तुम्हाला एखाद्याने मोटिवेशन दिलं तर तुम्ही मोटिवेटेड होता. सिंपल. म्हणजे सोसायटीकडून भेटतं मोटिवेशन. हुशार एखादा विद्यार्थी सोसायटीकडून हुशार नसतो, तो मुळातच हुशार असतो. म्हणजे ठीक आहे, हुशार असणं हे सोसायटीकडून नाही, हे हुशार असणं हे सेल्फ आहे. पण मोटिवेशन वगैरे हे नॉर्मली सोसायटीकडून एखाद्याकडे पाहून किंवा एखाद्याकडं अप्रोच झाल्यानंतर आपल्याला होतं. सिंपल. असे सोशल कॉम्पिटन्सीज आपल्याला काढायचे. मोटिवेशन सोसायटी मार्फत भेटतं. इंटेलिजन्स वैयक्तिक असतं, हुशार असणं. सोशल स्किल सोसायटीकडून भेटणारे. सोशल कॉम्पिटन्सीज म्हणजे सोसायटीचे पार्ट बाजूला काढायचे. ऑप्शन ए बाजूला येईल. मोटिवेशन सोसायटीकडून, इंटेलिजन्स हे स्वतःच आहे, याचा काही संबंध नाही आहे. सोशल स्किल सोसायटीकडून भेटणारी. फॅमिली सपोर्ट हे पण सोसायटीचाच पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितलं पहा, सोसायटी इन द सेन्स अर्थ काय घ्यायचा असतो? फॅमिली, फ्रेंड आणि पूर्ण सोसायटी, होल सोसायटी असा अर्थ असतो सोसायटीचा. सोसायटी म्हणजे फक्त घराबाहेरचेच नाही, घरातले पण तुम्ही सोडून ते पण सोसायटीचा पार्ट असतं. सिंपल. मग फॅमिली सपोर्ट हे पण सोसायटीचा पार्ट आहे. स्पेसिफिक ॲबिलिटी ऑफ अ लर्नर. लर्नरची वैयक्तिक ॲबिलिटी, स्पेसिफिक ॲबिलिटी सोसायटीचं थोडे पार्ट आहे, तुमचं स्किल इथे. एखादा लर्नर असेल तो 5 फूट उडी मारू शकतो, सोसायटीमुळं नाही, त्याची वैयक्तिक ॲबिलिटी ती. एखादा लर्नर आहे 100पर्यंत पाडी म्हणू शकतो, इंटेलिजन्स वैयक्तिक आहे. सिंपल. मग हे वैयक्तिक काय पार्ट असतात, काय सोसायटीचे असतात, त्यामध्ये मोटिवेशन, सोशल स्किल आणि फॅमिली सपोर्ट हे सोसायटीमध्ये येतात. म्हणजे अल्टिमेट ऑप्शन आपला फर्स्ट हा करेक्ट येईल. हा देखील MSCIT एक्झामला प्रिव्हियस इयरमध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे. तर फ्रेंड, आज आपण 30 क्वेश्चन कव्हर केलेत. पुढील क्वेश्चन पुढच्या सेशनमध्ये कव्हर करूया. तर फ्रेंड, हे जे क्वेश्चन आहेत हे आपण फक्त टीचिंग ॲप्टिट्यूडवर कव्हर केलेत. रिसर्च ॲप्टिट्यूड संदर्भात देखील सेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कव्हर करू शकता. आणि कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मेसेज करून तुम्ही कोर्सची माहिती मिळू शकता. सिंपल. तर हे लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.